नमस्कार मित्रांनो, विद्यानिकेतनच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत। आज आपण 9 नोव्हेंबर 2025 ला जो काही प्रिलियम राज्यसेवा प्रिलियमचा जो काही पेपर झाला आहे त्याची संभाव्य उत्तर पाहणार आहोत। माझ्याकडे जो काही सेट आहे ना तो सी सेट आहे, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा हिस्ट्री आहे। तर मग आपण चालू करूया। बघा, पहिला प्रश्न काय आहे, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने टिंबटिंब नाकारण्यासाठी ठराव पारित केला। काय विचारले, 11 एप्रिल 1942 रोजी काँग्रेस वर्किंग कमिटीने टिंबटिंब नाकारण्यासाठी ठराव पारित केला। काय पहिला ऑप्शन बघा, क्रिप्स प्रस्ताव, दुसरा आहे अलीगड योजना, तिसरा आहे कर्जन योजना आणि चौथा आहे लथीफ योजना। तर 42 ला क्रिप्स मिशनच आलं होतं बघा, तर ह्याचं उत्तर क्रिप्सच आहे। काय आहे उत्तर, क्रिप्सच आहे। बाकीचं अलीगड योजना हे वगैरे असलं काही नाहीये, क्रिप्सच आहे याचं उत्तर। ठीक आहे, क्रिप्स सिस्टम फेल झाली होती असं म्हटलं आहे बघा ह्याच्यामध्ये। पुढचा प्रश्न बघू आपण आता। बघा 2 नंबरचा, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन मिळवण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 द्वारे टिंबटिंब केल्या। काय म्हणताय, मवाळांना शांत करण्यासाठी आणि मुस्लिमांचे समर्थन करण्यासाठी इंग्रज सरकारने इंडियन काउन्सिल ऍक्ट 1909 द्वारे टिंबटिंब सुधारणा केल्या। 1909 ला कोण आलं होतं, तर 1909 ला मॉर्ले मिंटो सुधारणा आल्या होत्या। पहिलाच ऍक्ट होता, मवाळ मागणी करत होते आणि त्याच्यामुळे मॉर्ले मिंटो सुधारणा केलेल्या आहेत। हा जो मॉन्टेगो चेम्सफोर्ड आहे हा 1919 चा आहे बघा, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर आहे तो मॉर्ले मिंटो सुधारणा आहे। नेक्स्ट बघूया आपण 3 नंबरचा प्रश्न, सुधारकांना आपले आई वडील, पत्नी, मुली आणि देशबांधव अशा सर्व निकटवर्तीयांचा विरोध पत्करून जगण्याचा प्रवास करावा लागतो हे सांगणारे वामनराव माधवराव कोल्हटकर हे समाजसुधारक टिंबटिंब येथील होते। कुठले आहेत हे समाजसुधारक असं विचारलेलं आहे। ह्याचा रेफरन्स सापडत नाहीये, तरी पण ह्याचं उत्तर विदर्भ असलं पाहिजे असं मला वाटतं। आयोग देईल ह्याचं उत्तर, पण ह्याचं उत्तर विदर्भ आहे। क्वेश्चन नंबर 4 बघू आपण आता। मुघलकालीन न्यायव्यवस्थेतील शिक्षा आणि शिक्षा स्वरूप यांच्या अचूक जोड्या जुळवा असं विचारलेलं आहे। तर स्तंभ अ मध्ये शिक्षा दिल्यात, स्तंभ ब मध्ये शिक्षा स्वरूप दिलेलं आहे बघा। हे मुघलकालीन शब्द आहेत। हद्द म्हणजे काय, ताजीर म्हणजे काय, किस्सास म्हणजे काय, ताशीर म्हणजे काय हे विचारलेलं आहे। हद्द म्हणजे काय असतंय, हद्द म्हणजे मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे ही शिक्षा असते। हद्द म्हणजे मृत्यूदंड किंवा हातपाय तोडणे आहे। ताजीर म्हणजे ताकीद, समज, हद्दपार। किस्सास म्हणजे जशास तसं, किस्सास म्हणजे काय, जशास तसं, म्हणजे जशास तसं उत्तर 1 नंबरला आहे। आणि ताशीर म्हणजे मानहानी, धिंड काढणे। मग काय उत्तर येईल याचं, 4 नंबर कुठे येत आहे, 4 3 1 2 3 नंबर उत्तर येईल याचं। नेक्स्ट बघू आपण पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 5, बॅरिस्टर चित्तरंजन दास यांनी 1917 मध्ये केलेल्या 4 प्रसिद्ध भाषणांना एकत्र करून खालीलपैकी कोणते पुस्तक प्रसिद्ध करण्यात आले असं विचारलेलं आहे। हे चित्तरंजन दास आहेत ना, हे सुभाषचंद्र बोस यांचे गुरु आहेत, देशबंधू आपण म्हणतो त्यांना। काय विचारले, ऑप्शन काय दिले, इंडियन्स ऑफ इंडिया, इंडिया फॉर इंडियन्स, इंडिया अँड इंडियन्स, इंडियन्स फॉर इंडिया। तर ह्याचं उत्तर जे आहे ते इंडिया फॉर इंडियन्स आहे। हे वाचायला मी बरं वाटतं, हेच आहे उत्तर ह्याचं, इंडिया फॉर इंडियन्स। नेक्स्ट 6 नंबरचा क्वेश्चन बघा, हैदराबाद संस्थान विलिनीकरणात मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावणारे लेफ्टनंट जनरल कोण होते। लेफ्टनंट जनरल विचारलं आहे आणि लेफ्टनंट जनरल हे राजेंद्र सिंगच आहेत। करेप्पा, श्री नागेश किंवा सर रॉबर्ट लॉकहार्ट हे नाहीये, हे राजेंद्र सिंगच आहेत। त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 7वा, मुघल बादशाह अकबराने इसवी सन 1584 मध्ये खाने खनान ही पदवी कोणाला दिली होती। कोणती पदवी म्हणते, खाने खनान ही पदवी कोणाला दिली होती। खाने खनान हे नावच ह्याचं आहे बघा, अब्दुल रहीम खाने खनान। त्याच्यामुळे बाकीचं काही येणारच नाहीये, अब्दुल फजल, मियाँ तानसेन, हुकुम असलं काही नाही। अब्दुल रहीम खाने खनान ह्याचं नावच आहे, ह्याचीच पदवी आहे खाने खनान, त्याच्यामुळे उत्तर नंबर येतं 3। नेक्स्ट पुढचा बघूया क्वेश्चन नंबर 8, काय दिलाय बघा, सन 1877 मध्ये भरलेल्या महान दिल्ली दरबाराचे वर्णन भारतीय संसद म्हणून कोणी केले। ह्याचं उत्तर ग व जोशी आहे। बऱ्याच जणांना वाटतं रानडे असेल म्हणून, पण रानडे नाहीये, ग व जोशी ह्याचं उत्तर आहे। केटी तेलंग चिपळूणकर हे तर लांब लांबचं आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर प्रभावी हेच होते त्यावेळेस, ग व जोशीच उत्तर आहे ह्याचं। नेक्स्ट पुढचं बघा क्वेश्चन नंबर 9, दिवाने अमीर एकोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले।
दिवाने अमीर एकोही नावाचे स्वतंत्र खाते कोणी स्थापन केले असं विचारलेलं आहे. ह्याचं उत्तर मुहम्मद बिन तुगलक आहे. अल्लाउद्दीन खिलजी, बलबन, फिरोजशाह तुगलक हे नव्हते. हा मुहम्मद बिन तुगलक आहे ना, हा मुहम्मद बिन तुगलक हा कल्पक होता, एकदम कल्पक. म्हणजे ह्याला लय कल्पना सोचायच्या, पण एक पण अंमलबजावणी तो करायचा नाही. त्याच्यामुळे कल्पना जर करत असेल तर हाच असणार आहे. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर मुहम्मद बिन तुगलक हेच करायचं. नेक्स्ट, जातीभेद विवेक सारे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले. क्वेश्चन नंबर 10 आहे. जातीभेद विवेक सारे पुस्तक टिंबटिंब यांनी लिहिले. कोणी लिहिलं असं विचारले आहे. आणि पर्याय काय दिलेत बघा. महात्मा ज्योतिबा फुले, तुकाराम दादा पडवळ, विठ्ठल रामजी शिंदे, भाऊराव गोविंदा पाटील असे पर्याय दिलेले आहेत. आता बघ, विवेकसार असं विचारलंय. महात्मा ज्योतिबा फुलेने सत्सार लिहिलंय. महात्मा ज्योतिबा फुलेने कोण लिहिलंय? सत्सार लिहिलंय. तर तुकाराम तात्या पडवळ हे त्यांच्याच समाजाचे होते, त्यांनी हे पुस्तक लिहिलंय जातीभेद विवेकसार. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर 2 नंबर आहे. विठ्ठल रामजी शिंदे यांचा काही संबंध येत नाही. भाऊराव गोविंदा पाटील तर लांब लांब आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 11. पंचशील तत्वाचा पुरस्कार प्रथम भारत व चीन या देशांनी केला, तेव्हा भारताचे पंतप्रधान व चीनचे पंतप्रधान कोण होते? पंचशील तत्व विचारले आहे बघा. ह्याचं उत्तर जर आपण काढायचं म्हणलं तर पंचशील तत्व म्हणजे कधी भारत स्वतंत्र झाला होता ना, त्यावेळेची ही पंचशील तत्व आहेत. त्यावेळेस आपले पंतप्रधान कोण होते? पंडित नेहरू होते. मग बघा बरं, पंडित नेहरू अ मध्ये पण दिसतंय आणि ड मध्ये पण दिसतंय पंडित नेहरू. मग इथं माओ ते तुंग आहे आणि इथं चाऊ एन लाय आहे. तर ह्याचं उत्तर दोन्हीमध्ये कन्फ्युजन होतं. त्याच्यामुळं हे पहिलंच उत्तर आहे बघा, चाऊ एन लाय हेच होते त्यावेळेस. हे माओ ते तुंग हे नव्हते. ह्याचं उत्तर नंबर 1 आहे. अ कुठं दिसते रे? इकडे दिसते 4 नंबरमध्ये, पर्याय नंबर 4. बाकी 2 दिलेत, त्याच्यामुळं अच येणार आहे. फक्त अ मध्येच एकच ऑप्शन आहे, त्याच्यामुळे 4 नंबर उत्तर आहे याचा. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 12. विधवा वपन अनाचार हे पुस्तक टिंबटिंब यांनी केले. अनाचार म्हणजे अत्याचार असतं. अनाचार म्हणजे काय? अत्याचार. तर हे पुस्तक कुणी लिहिलं असं म्हणलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये ऑप्शन बघा, व्यंकटेश रंगोकट्टी, कृष्णशास्त्री पंडित, बाळशास्त्री जांभेकर, गोपाळ गणेश आगरकर असे पर्याय दिलेले आहेत. हा मोस्ट कन्फ्युजिंग क्वेश्चन आहे, समजत नाही आपल्याला नेमकं काय उत्तर द्यावं हे. विष्णुशास्त्री पंडित वाटतं, गणेश गोपाळ आगरकर पण वाटतं, पण ह्याचं उत्तर जे आहे व्यंकटेश रंगोकट्टी आहे. हे म्हैसूर प्रांतामध्ये होते, त्यांनीच हे पुस्तक लिहिलेलं आहे. व्यंकटेश रंगोकट्टी हे घ्या उत्तर ह्याचं. त्याच्यानंतर पुढचं बघा, क्वेश्चन नंबर 13. पुढील राजे व त्यांची राजघराणी यांच्या जोड्या जुळवा. राजे आणि राजघराणी यांच्या जोड्या जुळवा असं दिलेलं आहे. बघा स्तंभामध्ये काय दिले? अपराजित, आदित्य, विजयालय, भोज. इकडे काय दिले? पल्लव, चोळ राजघराण्याचा संस्थापक आणि गुर्जर. तर बघा, विजयालय जो आहे ना, विजयालय हे आपल्याला माहित असतं. विजयालय आपण 6वीच्या पुस्तकात वाचलेलं असते. विजयालय आहे ना, चोळ राज्यघराण्याचा संस्थापक होता विजयालय. त्याच्यामुळं विजयालयसाठी 3 येतं. 3 कुठं आहे? क साठी 3 हित दिसते बघा, क साठी 3 हित दिसते. भोज आपण बऱ्याच वेळा ऐकलंय का, हा राजा भोज वगैरे वगैरे, हे गुर्जर घराण्याचा होता. त्याच्यामुळं ह्याचं उत्तर भोज साठी आहे 4. मग 4 कुठे? ड साठी 4 आहे. मग राहिलं काय आता? आदित्य नंतरच आहे, विजयालय नंतर. त्याच्यामुळे चोळ आदित्य इथं येतं आणि अपराजित पल्लव. म्हणजे सरळ सरळ पर्याय येतील. सरळ सरळ पर्याय कुठे दिसतात? 2 नंबरमध्ये. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर 2 नंबर आहे. अ, ब, क आणि ड. 1, 2, 3, 4. नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 14 आपण बघूया. खालीलपैकी कृष्णदेवराय यांचे संबंधित योग्य विधाने कोणती? कृष्णदेवराय यांचे संबंधित विधाने विचारलेले आहेत. काय म्हणते बघा. अ विधान, विजयनगरच्या साम्राज्याचे सत्ताधीश कृष्णदेवराय यांनी अमुक्त मालदा हा काव्यग्रंथ लिहिला होता. अमुक्त मालदा एकदम बरोबर आहे. तुम्हाला 6वीच्या पुस्तकात हे मिळून जातं, अमुक्त मालदा. त्याच्यानंतर आंध्रभोज, अभिनव भोज असे या राजा संबोधले जायचे. हो, त्याला आंध्रभोज, अभिनव भोज असे संबोधले जायचे. त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर पेदाना हा महान तेलुगू कवी कृष्णदेवरायांच्या दरबारात होता. हो, पेदाना हा महान कवी कृष्णदेवरायांच्या दरबारात होता, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ड काय म्हणते? कृष्णदेवराय हा संगम घराण्याचा संगम राजघराण्यातील होता. संगम राजघराण्यातील नव्हता. हरिहर आणि बुक्क हे संगम घराण्यातील होते. हे कृष्णदेवराय आहे हे तुलुवा डेन्सिटीचे होते. तुलुवा कशातले होते? तुलुवा डायनेस्टी असं म्हणतो आपण. तुलुवा डायनेस्टी, तुलुवा घराण्याचे होते. त्याच्यामुळं हे उत्तर चुकीचं आहे. त्याच्यामुळं अ, ब, क हे उत्तर आहे. मग अ, ब, क कुठे दिसतंय? पर्याय नंबर 3 मध्ये आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. 15वा. टिंबटिंब या समाज सदस्य होण्यासाठी व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातातील पाणी पिणे बंधनकारक होते.
असं म्हणलेलं आहे. तर हे प्रश्न बघितल्यानंतर आपल्याला कन्फ्युजन होतं की आपल्याला वाटतं की यार परमहंस सभेचं आहे, बरोबर का नाही. परमहंस सभा, आणि हा परमहंस सभा जी आहे परमहंस सभा कधी स्थापन झाली होती रे? 1949. ह्या परमहंस सभेच्या राखेतून प्रार्थना समाज निर्माण झाला. म्हणजे परमहंस सभेचे सदस्य प्रार्थना समाज सदस्य होते आणि तिथंच हे उत्तर आहे. व्यक्तीला ख्रिश्चनांनी बनवलेला पाव व मुस्लिमांच्या हातील पाणी पिणे बंधनकारक होते. हे प्रार्थना समाजावरती येतं. प्रार्थना समाजाचं सहज उत्तर आहे, बाकीचं नाही. ब्राह्मण समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज असं येणार नाही. नेक्स्ट, इतिहासाचे प्रश्न कंप्लीट झालेत बघा आपले. आता पुढचा जो टॉपिक आहे, पुढचा जो सब्जेक्ट आहे तो भूगोल आहे. भूगोलाचे प्रश्न पण आपण बघून घेऊया. इतिहास कंप्लीट, भूगोल बघू आपण आता. बघा काय म्हणते क्वेश्चन नंबर 16. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात अनुसूचित जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे? अनुसूचित जमाती विचारले, जमाती, जाती नाही, जमाती विचारले. त्याच्यामुळं जमाती जर म्हणले ना, ह्या जमाती म्हणजे ट्राईब असतात, वेगवेगळ्या ट्राईब आहेत, त्यांची संख्या विचारली आहे कुठं आहे जास्त म्हणून. तर हे उत्तर आहे लक्षद्वीप. लक्षद्वीप नंतर दादरा नगर हवेली आहे. 1 नंबरला लक्षद्वीप आहे आणि 2 नंबरला दादरा नगर हवेली आहे. त्याच्यामुळं सगळ्यात जास्त विचारले, टक्केवारी सर्वात जास्त, त्याच्यामुळे लक्षद्वीप असणार आहे. दादरा नगर हवेली येत नाही आज. नेक्स्ट काय विचारले क्वेश्चन नंबर 17. 2011च्या भारतीय जनगणनेनुसार राजस्थान राज्याचा साक्षरता दर सर्वात कमी टिंब इतका होता. 2011च्या जनगणना विचारले आणि राजस्थान राज्याचा साक्षरता दर विचारलाय. सर्वात कमी होता. हे सर्वात कमी सर्वात जास्त हे आपल्याला माहीत पाहिजे, हे बेसिक असतं आणि हे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. ह्याचं उत्तर आहे 3 नंबर 66.11. हे पाठच पाहिजे तुमचं. क्वेश्चन नंबर नेक्स्ट, क्वेश्चन नंबर 18. बघा काय विचारले, खालीलपैकी कोणती विधाने चुकीची आहे? चुकीचं विचारले बघा. चुकीच्याला पहिल्यांदा अगोदर गोल करून घ्यायचं. चुकीचं बघा काय म्हणते, भारताच्या मुख्य भूमीचे उत्तरेकडील टोक लडाखमधील दफ्तार आहे. इथंच लगेच कन्फ्युजन होतं. आपल्याला वाटतं की यार इंदिरा कोल आहे, इंदिरा कोल, ठीक आहे, इंदिरा कोल हे माहीत असतं, वाचलेलं असतं आपण. 2 नंबर, भारताच्या मुख्य भूमीचे दक्षिणेकडील टोक तमिळनाडूमधील कन्याकुमारी आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबर, भारताच्या मुख्य भूमीचे पूर्वेकडील टोक आसाममधील किबुतू आहे. आसाम नाही आहे इथं, आसाम नाही, इथं काय आहे, अरुणाचल प्रदेश आहे, अरुणाचल प्रदेश. त्याच्यामुळे हे चूक आहे. 4 नंबर काय म्हणताय, भारताच्या मुख्य भूमीचे पश्चिमेकडील टोक गुजरातमधील गुहार मोठा, हे बरोबर आहे, गुहार मोठाच आहे गुजरातमधलं. मग काय बरोबर झालं. आता हे थोडं कन्फ्युजिंग आहे पहिलं आणि हे कन्फ्युजिंग आहे. ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन आहे. आयोग उत्तर 3 नंबरच देणार आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर 3च घ्या, नंतर बघा ते. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधाने अचूक नाहीत विचारले. अचूक नाहीतला गोल करून घ्यायचं, नाहीतर कन्फ्युजन होतं. बघा काय म्हणतंय, विषुववृत्ताच्या उत्तर व दक्षिणेकडे 30 डिग्री अक्षुवृत्तीय प्रदेशात उष्णकटिबंधीय आवर्त निर्माण होतात. उष्णकटिबंधीय आवर्त म्हणजे वादळे निर्माण होतात 30 डिग्रीला म्हणते, बरोबर आहे. 30 डिग्रीला हे स्टेटमेंट बरोबर आहे. त्याच्यानंतर काय म्हणते, उष्णकटिबंधीय आवर्ताचा व्यास 300 ते 1500 किलोमीटर आणि त्यापेक्षा अधिक असू शकतो. हो, 300 ते 1500 किलोमीटर किंवा त्यापेक्षा अधिक असू शकतो, कारण की हे आतमध्ये दाब ह्याचा कमी असतो, व्यास त्याचा तेवढा असू शकतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबर काय म्हणते, उष्णकटिबंधीय आवर्ती वाऱ्यांचा वेग दर ताशी 50 ते 60 किलोमीटर आणि त्यापेक्षाही अधिक असू शकतो. हो, असतो, त्याच्यामुळे हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर 4 नंबरचं काय पर्याय आहे, उष्णकटिबंधीय आवर्त वारे उत्तर गोलार्धात. कोणत्या गोलार्धात? उत्तर गोलार्धात घड्याळाच्या काटेच्या दिशेने, घड्याळाच्या काटेच्या दिशेने नाही, घड्याळाच्या काटेच्या विरुद्ध दिशेने असतं. हे विरुद्ध दिशा असतं. काही जणांना असं वाटलं की इथं हे उजव्या हाताला बरोबर आहे, उजव्या साईडला फिरतात हे कोरिओलिस फोर्समुळे, पण दिशा कोणची होती, अँटी क्लॉकवाईज. त्याच्यामुळे बरेच जण इथं चुकले आहेत, उजवा असं करून ते चुकलेले आहेत. त्याच्यामुळे हे अँटी क्लॉकवाईज आहे, त्याच्यामुळे ड नंबर चुकीचा आहे. अ ब क कुठं आहे, अ ब क पर्याय नंबर अ ब क चुकीचं विचारले. चुकीचं काय मग, ड आहे फक्त. त्याच्यामुळे इथं मी तुम्हाला म्हणलं की अचूक नाही ह्याला गोल करायचं पहिल्यांदा, ठीक आहे, नाहीतर मग ते कन्फ्युजन होऊन जातं पुढं. क्वेश्चन नंबर 20. खालीपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? खालीपैकी कोणत्या नद्या सिंधू नदीच्या उपनद्या आहेत? ह्या सिंधू नदीवर
हमखास प्रश्न येतो. आतापर्यंत 2-4 वेळा सिंधू नदीवरती क्वेश्चन आलेला आहे आणि ह्यात तर 2 प्रश्न आहेत आपल्याला. बघा पहिलं काय दिलंय, झेलम, चिनाब, कोशी, सतलज. झेलम आहे, चिनाब आहे, कोशी नाही. ही कोशी जी आहे ना ही गंगा नदीची उपनदी, गंगाची आहे. गंगा बिहारचे दुःखद अश्रू असं ह्या कोशी नदीला म्हटलं जातं, त्याच्यामुळे कोशी नाही. त्याच्यानंतर परत अजून इथं कोशी टाकले बघा, ही तर कोशी नाही आहे. हे घागरा पण टाकले. घागरा पण ही गंगेचीच उपनदी आहे, अयोध्यामध्ये वाहते ती घागरा. गंडक, कोशी, घागरा, सोन हे 2 तर गेलं, त्याच्यामुळे हा येणार नाही, हा येणार नाही. काय म्हणते, सतलज, बियास, रावी, चिनाब. हो बरोबर आहे, सतलज, बियास, रावी, चिनाब. त्याच्यानंतर ढग आहे काबुल, कुर्रम, स्वात आणि झेलम. हे काबुल, कुर्रम ह्या उत्तरेकडच्या नद्या आहेत, ह्या पाकिस्तानमधून येतात. हे काबुल, कुर्रम, स्वात. त्याच्यामुळं हे दोन्ही पर्याय बरोबर आहेत, क आणि ड. क आणि ड असा ऑप्शन कुठे आपला 2 नंबरमध्ये आहे. त्याच्यानंतर पुढचं बघू, क्वेश्चन नंबर 21. भारतीय घटक राज्य केंद्रशासित प्रदेशांची यादी 1 व त्यांचे लिंग गुणोत्तर यादी 2 यांच्या जोड्या लावा. काय दिलंय रे, लिंग गुणोत्तरावरती प्रश्न आहे. कशावरती प्रश्न आहे, लिंग गुणोत्तर. लिंग गुणोत्तर कंपल्सरी प्रश्न असतो, कंबाईन करा, राज्यसेवा करा, कुठं बी करा, म्हणजे लोकसंख्येवरती प्रश्न असतातच. बघा काय दिलंय, केरळ, केरळ, तमिळनाडू, पुदुचेरी आणि आंध्र प्रदेश एक केंद्रशासित प्रदेश विचारलाय बघा. इकडे काय दिलंय, 996, 1037, 1084 आणि 993. सगळ्यात जास्त लिंग गुणोत्तर कोणाचं आहे, केरळचं. मग केरळचं किती आहे, 1084. मग कुठे दिलंय, साठी 3 नंबर ऑप्शन इथं दिलेला आहे. साठी 3 नंबर ऑप्शन डायरेक्ट उत्तर येऊन जातं. तमिळनाडू 996 आहे, पुदुचेरी 1037 आहे आणि आंध्र प्रदेश 4 नंबर 993 आहे. ठीक आहे, पुढचं क्वेश्चन बघू आपण आता. मग क्वेश्चन नंबर 22. भारतीय द्वीपकल्पाच्या सीमेवरील बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात खालीलपैकी कोणत्या कारणाने वादळांची निर्मिती होते. वादळांची निर्मिती विचारले. काय विचारले, वादळांची निर्मिती कुठं का होती बाबा, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रात. आपण म्हणतो ना बऱ्याच वेळा न्यूजमध्ये ऐकतो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला, कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. मग हवेचा दाब कमी, आणि दाब कमी कधी होतो, तापमान वाढल्यानंतर दाब कमी होतो. म्हणण्याचं उत्तर काय असेल, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्याने. तापमान कमी होऊन हवेचा दाब वाढल्याने हे नाही येणार, तापमान व हवेचा दाब वाढल्याने हे नाही येणार, तापमान व हवेचा दाब कमी झालेला नाही, तापमान वाढून हवेचा दाब कमी झाल्यानेच हे होतं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 23. कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वोच्च पर्वत शिखर खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगेत आहे. कळसुबाई कोणत्या पर्वतरांगेत असं विचारलेलं आहे. तर कळसुबाई हे सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सह्याद्री पर्वतरांगेत शंभू महादेव पण आहे, हे अलीकडे येतं, इकडे साईडला पश्चिमेकडे पूर्वेकडे जातं, त्याच्यामुळे सह्याद्री हे उत्तर आहे. कळसुबाई कुठे, सह्याद्री पर्वतरांगेत आहे. सातपुडा, बालाघाट असलं काही येणार नाही. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन नंबर 24. योग्य जोड्या जुळवा विचारले. महासागर दिलेत आणि गर्ता दिलेत. फेवरेट क्वेश्चन आहे MPSCचा, राज्यसेवेचा. तर प्रत्येक वेळे बऱ्याच ठिकाणी विचारलं, म्हणजे अशा प्रकारचा प्रश्न असतो. काय विचारले, प्रशांत महासागर, अटलांटिक महासागर, हिंदी महासागर, आर्टिक महासागर. गर्ता, जावा गर्ता, मरियाना गर्ता, युरेशियन गर्ता, प्रोटोरिका गर्ता. प्रशांत महासागरात सगळ्यालाच माहिती आहे की युरेशियन गर्ता, मरियाना गर्ता आहे. प्रशांत महासागरात कोणती गर्ता आहे, मरियाना गर्ता. सगळ्यात खोल गर्ता आपण म्हणतो ना, तर ती कोणती आहे, मरियाना गर्ता प्रशांत महासागरात आहे. हिंदी महासागर आपल्याला लागून आहे तो हिंदी महासागर. हिंदी महासागरामध्ये हे जावा सुमात्रा आहे बघा, जावा आणि सुमात्रा. तर जावा सुमात्रा म्हणलं हिंदी महासागरामध्ये कोणती गर्ता येणार आहे, 1 नंबर उत्तर येणार. मग ए साठी 2 आणि सी साठी 1 हिथंच दिसतं आपल्याला, त्याच्यामुळे पर्याय नंबर 3. बाकीचं तुम्हाला माहीत नसलं तरी काही प्रॉब्लेम नाही. अटलांटिक महासागर कोणती गर्त येणार, आर्टिक महासागर काही गरज नाही, डायरेक्ट उत्तर येऊन जातं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 25. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जाते. कर्कवृत्त भारताच्या कोणत्या राज्यामधून जातं. 23.5 डिग्रीला असतं बघा हे कर्कवृत्त. कोणत्या राज्यातून जातं, महाराष्ट्रातून कधी बघितलंय का, महाराष्ट्र तर इथं येणार नाही, कुठंच महाराष्ट्र नाही आहे, महाराष्ट्र नाही, आपल्या महाराष्ट्रातून जात नाही ते. त्यामुळे महाराष्ट्र काढा. गुजरात तर खालीच राहतं, गुजरात पण काढून टाका. मग काय उत्तर येईल, गुजरात. मग गुजरात आहे. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम. हे बिहार नाही आहे बघा, बिहार. गुजरात, मध्य प्रदेश, त्रिपुरा, मिझोराम हे उत्तर आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 26. योग्य जोड्या जुळवा. जीवावरण, राखीव क्षेत्र व स्थापना. जीवावरण, राखीव क्षेत्र आणि स्थापना असं विचारलेलं आहे. निलगिरी दिले, सुंदरबन दिले, कच्छ दिले आणि पन्ना दिले. इकडे त्यांची स्थापना वर्ष दिले. निलगिरी हे सगळ्यात जुनं आहे बघा, सगळ्यात जुनं आहे, त्याच्यामुळं सगळ्यात ओल्ड इयर कोणता असेल हे 1986 आहे. त्याच्यानंतर सुंदरबन आहे, त्याच्यानंतर
कच्च आहे आणि त्याच्यानंतर पन्ना आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर 4, 3, 2, 1 येईल. 4, 3, 2, 1 पर्याय नंबर 2. पर्याय नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 27. योग्य जोड्या जुळवा. नद्यांचे संगमस्थळ आणि नद्या दिलेल्या आहेत. काय दिले बघा, संगमस्थळ प्रकाशे, मुडावद, माहुली, तुळापूर एवढं दिलेलं आहे. आणि इकडे काय दिले, तापी पांझरा संगम, तापी गोमती संगम, भीमा इंद्रायणी, कृष्णा, वेण्णा. तुम्हाला जर हे माहीत असलं नाही, तुळापूर फेमस आहे बघा, बऱ्याच ठिकाणी संगम आपले देखावे झाले गणपतीचे, त्याच्यामध्ये पण त्यांनी दाखवलं होतं बरंच. तर हे तुळापूरला संभाजी महाराजांची समाधी आहे. संभाजी महाराज दिंड काढली होती वगैरे वगैरे. तर हे तुळापूर भीमा इंद्रायणी संगमावरती आहे. ड साठी जर 3 असेल, ड साठी 3 कुठे दिसते का, इथं दिसते 3. ह्याच्यावरून डायरेक्ट उत्तर येतं 2 नंबर उत्तर बरं का. प्रकाशे तापी गोमती आहे, मुडावत तापी पांझरा आहे आणि माहुली कृष्णा वेण्णा आहे. पर्याय नंबर 2. त्याच्यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 28. जून ते सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात टिंबटिंब मोसमी वारे वाहतात. कोणत्या मोसमी वारे वाहतात असं दिलेलं आहे. जून ते सप्टेंबर. नैऋत्य मोसमी वारे वाहतात बघा, हे नैऋत्य मोसमी वारे. नैऋत्य मोसमी वारे 5 जूनला ह्यांचं आगमन, हे जून दिलंय, 5 जूनला आगमन केरळमध्ये होतं. त्याच्यानंतर 7 जूनला कर्नाटकमध्ये येतात आणि 10 जूनला आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात बघा. 10 जूनला कुठे येतात, महाराष्ट्रामध्ये येतात. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर नैऋत्य मोसमी वारे आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 29. खालील विधानांचा विचार करा. अ स्टेटमेंट काय म्हणते, तपंबराचे तापमान सामान्यतः वाढत्या उंचीबरोबर कमी होते. उंची जशी जशी वाढेल तसं तापमान कमी कमी होतं असं ते म्हणते. दुसरं, तपंबर हे सूर्याकडून लघु तरंगाच्या स्वरूपात येणाऱ्या सौर प्राणांच्या शोषणाने नव्हे तर पृथ्वीच्या पृष्ठभागावरून होणाऱ्या उष्णतेच्या वहनाने तापवले जातात. हे काय म्हणते, लघु प्रारण. लघु नाही, हे दीर्घ असतं, दीर्घाने तापलं जातं, लघुनी नाही आहे. त्याच्यामुळे हे स्टेटमेंट बरोबर आहे. आणि वाढत्या उंची बरोबर हे कमी होतं, लॅप्स रेट होतो, म्हणजे तापमान कमी कमी होत जातं. हे दोन्ही पण स्टेटमेंट बरोबर आहेत आणि हे एकमेकाचं कारण पण आहे, योग्य स्पष्टीकरण पण आहे. दोन्ही विधाने बरोबर आहेत आणि दुसरे विधान पहिल्या विधानाचे स्पष्टीकरण आहे, हे बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 30. काय म्हणते बघा, खालीलपैकी कोणत्या खडकांचा प्रकार रासायनिक प्रक्रियेद्वारा निर्मित जलजन्य खडक आहे. म्हणजे जलजन्य खडक विचारलंय, जलजन्य गाळाचे खडक असं विचारलेलं आहे. हे जर बघितलं ना तुम्ही, जिप्सम हा एकच जलजन्य खडक आहे, एकच जलजन्य खडक आहे. बाकी सेल, ग्रॅनाइट आणि पंकाश हे रूपांतरित खडक आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर जिप्समच आहे पहिलं. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. धोकादायक कचरा व्यवस्थापन, हाताळणी आणि सीमापार वाहतूक नियमन 2008 नुसार डॅश डॅश हे धोकादायक कचऱ्याच्या सीमापार वाहतुकी संबंधित आणि भारताच्या कोणत्याही भागातून धोकादायक कचऱ्याच्या वाहतुकीची परवानगी देणारे नोडल मंत्रालय असेल. नोडल मंत्रालय विचारले, नोडल मंत्रालय धोकादायक कचऱ्यासाठी. काय उत्तर असेल याचं मग? बऱ्याच जणांना गृह मंत्रालय वाटले का, भारत सरकार. ह्याचं उत्तर आहे पर्यावरण. सेन्स नाही जायचं, डायरेक्ट पर्यावरणच असतं, पर्यावरणाला धोका पोचतो म्हणून. पर्यावरण आणि वन मंत्रालय भारत सरकार. ह्याचं खरं तर नाव असं पाहिजे होतं, पर्यावरण, हवामान बदल आणि वन मंत्रालय भारत सरकार असं पाहिजे होतं. तर एक त्यांनी क्वेश्चन उत्तर 1 नंबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 32. यादी 1 मध्ये दिलेल्या प्रदूषकांची यादी व 2 मध्ये दिलेल्या त्यांच्या परिणामांच्या जोड्या लावा असं विचारलेलं आहे. यादी 1 मध्ये प्रदूषक दिले, दुसऱ्यामध्ये प्रदूषकाचे परिणाम दिलेले आहेत. ए मध्ये काय दिले बघा, पाण्यातील फॉस्फेट खते, बी हवेतील मिथेन, सी पाण्यातील कृत्रिम अपमार्जके आणि डी हवेतील नायट्रोजन ऑक्साईड असं दिलेलं आहे. हे जे खाते आहेत ना, खात्यामुळे इट्रोफिकेशन होत असतं बघा. पाण्यात जर खाते मिसळतो ना आपण, वनस्पतीला देतो असतो बघा, त्याच्यामुळे इट्रोफिकेशन होतं. इट्रोफिकेशन म्हणजेच काय, सुपोषण अन्न अतिरेक, म्हणजे ह्याचं उत्तर असणार 4. मग ए साठी 4 कुठे दिसतं, ए साठी 4 हित आहे, ए साठी 4. त्याच्यानंतर हवेतील नायट्रोजन ऑक्साईड, ऍसिड रेन आपल्याला माहिती आहे, ऍसिड रेन आम्लपर्जन्य. डी साठी काय मग 2, डी साठी 2 कुठे दिसतंय, हिथं दिसतंय. ह्या 2 पर्यायावरूनच उत्तर येतं, बाकीचं काही बघायची बी गरज नाही. पर्याय नंबर 2. नेक्स्ट, भारतातील सरपटणारे प्राणी आणि उभयचर प्राण्यांच्या अत्यंत धोकादायक असलेल्या प्रजाती म्हणून खालीलपैकी कोणता प्राणी घोषित केलेला नाही. इथं नाही विचारले, बऱ्याच जणांनी होय केलं आणि चुकून टाकलं उत्तर. अत्यंत धोकादायक ह्याच्यावरनं कन्फ्युजन झालं असेल. इथं नाही विचारले बरं का, नाही. मग ह्याचं उत्तर घरियल तर आहे, बेंगल फ्लोरिकन हे पण आहे, पोर्टोड रिव्हर टेरापिन हे पण धोकादायक आहे. नसणार आहे लेदर बॅक कासवी.
नसणारा कोणचा आहे? लेदर बॅग कासवी. नाही हे नीट वाचायचं. पुढचा क्वेश्चन नंबर 34. जीवशास्त्रज्ञांनी जैवविद्येला धोका निर्माण करणाऱ्या घटकांबाबत पुढीलपैकी कोणता संक्षिप्त शब्दप्रयोग केला आहे? संक्षिप्त शब्दप्रयोग म्हणताय. कोणता? संक्षिप्त शब्दप्रयोग. हे EIA, IUCN, EPA हे सगळं आपण बघितलेलं असतं. हे सगळं म्हणून त्यांनी विचारलंय काय? तर सगळं म्हणून हे आहे हिप्पो. HIPPO. हिप्पो आहे हिप्पो. पुढचा क्वेश्चन बघूया आपण. क्वेश्चन नंबर 35. खालीलपैकी कोणते एक पुनर्निर्विकरणीय ऊर्जा संसाधनाचे उदाहरण आहे? पुनर्निर्विकरणीय, पुनर्निर्माण झालं पाहिजे असं कोणतं आहे बाबा? दगडी कोळसा हे चुकीचं आहे. हे कारण की पुनर्निर्माण होणार नाही. खनिज तेल, पेट्रोलियम हे पण पुनर्निर्माण होणार नाही. हे साठी संपत आलेलं आहे. नैसर्गिक वायू हे पण नाही कारण की पेट्रोलियमच्या वरती सापडतं. भूऔष्णिक ऊर्जा हीच एवढी पुनर्निर्माण आहे. त्याच्यामुळे ह्याचं 35चं उत्तर काय आहे? उत्तर नंबर 4 भूऔष्णिक ऊर्जा. नमस्कार मित्रांनो, आपण आता पुढचे क्वेश्चन इकॉनॉमीचे घेणार आहे. 36 नंबरचा क्वेश्चन C सिरीज मधला इकॉनॉमीचा आहे. तर जमीन सुधारणे संदर्भात आहे. जमीन धारणेची मर्यादा. एखादा व्यक्ती स्वतः नावे किती जमीन धारण करू शकतो याची वैधानिक परिपूर्ण मर्यादा होय अशी जमीन धारणाची व्याख्या केलेली आहे. आणि त्यापुढे तुम्हाला विचारले जमीन धारणाची मर्यादा लादण्याचे खालीलपैकी कोणते 2 पैलू आहेत? 2 पैलू दिले आहेत, म्हणजे याचा अर्थ 2 पर्याय दिलेले असतील. फर्स्ट वन आहे भविष्यातील अधिग्रहणवार मर्यादा, एकत्रित जमीन मालकी मर्यादा, विद्यमान जमीन धारणेवर मर्यादा आणि रूपांतरणावर मर्यादा. याचे उत्तर येऊ शकतं ते म्हणजे काय? भविष्यातील अधिग्रहणावर मर्यादा आणि विद्यमान म्हणजे आता तुमच्याकडे किती जमीन आहे याच्यावरची मर्यादा. म्हणजे याचं उत्तर MPSC आणि क देऊ शकते. आणि क आपला पर्याय असावा, म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे लिंग आधारित मानवी विकास निर्देशांकावर. या लिंग निर्धारित जो केला जातो मानव विकास निर्देशांक याचे 3 निकष आहेत. त्यामध्ये तुम्हाला दिले आरोग्य, शिक्षण, सबलीकरण आणि श्रम बाजार. इथं 4 दिलेले आपल्याला दिसतात. त्यामुळे याचं पहिलं सेंटेन्स जे असणार आहे ते चुकीचं असणार आहे. सेकंडमध्ये जर पाहिलं तुम्ही तर वरील 4 घटकांचा विचार म्हणजे ते हे गृहीत पकडतात की हे वरचं बरोबर आहे. त्यामुळे खाली दिले त्यांनी वरील 4 घटकांचा विचार यामध्ये केला जातो. तर या वरील 4 घटकांचा नाही तर 3 घटकांचा केला जातो. म्हणजे पहिलं सेंटेन्स चुकीचं असेल तर दुसरे पण चुकीचं असेल. म्हणजे आणि ब हे दोन्ही विधाने काय असतील यामध्ये चुकीचे असतील. असा पर्याय आपल्याकडे 4 नंबरवर आपला असा पर्याय दिसतो. म्हणजे 37 नंबरचा उत्तर असू शकतं 4. पुढचा जर तुम्ही प्रश्न पाहिला तर 26 जून 1975 आणीबाणी नंतरचा जो हा वीज कलमी कार्यक्रम होता त्याच्यावर विचारलंय की ह्या रोजी जाहीर केलेल्या वीज कलमी कार्यक्रमाचा मुख्य उद्देश विचारलाय. मुख्य हेतू काय होता? तर मुख्य हेतू जेव्हा विचारलं जातं मुख्य हेतूच्या पुढील दिले कोणता विचारल्यामुळे एक येऊ शकतं. आपण पाहूया त्याचं उत्तर काय देऊ शकतं MPSC. राहणीमानाचा दर्जा सुधारणा करणे हे तर येऊ शकतं, वीज कलमी कार्यक्रमाचा भाग असल्या कारणाने. दारिद्र्यरेषेखालील लोकांना सहाय्य देणे हे सुद्धा येऊ शकतं. आणि ब याचे पर्याय असू शकतात किंवा फक्त ते काय देऊ शकतात? दारिद्र्य निर्मूलन करणे हे देऊ शकतात. म्हणजे याचे उत्तर MPSC 2 देईल किंवा दोन्ही बरोबर देईल. याचं उत्तर 2 किंवा 3. आता सध्या आपण 3 गृहीत पकडूया. MPSC 2 मध्ये किंवा 3 मध्ये याचं उत्तर देईल. त्यानंतर जर पाहिला आपण पुढचा प्रश्न अन्न सुरक्षा विधेयक 2013चा प्रश्न. यामध्ये तुम्हाला नागरीसाठी आणि ग्रामीण भागासाठी किती लोकांना उपलब्ध करून दिली ही योजना या संदर्भात विधान केले. हे विधेयक शहरी भागातील 50% आणि ग्रामीण भागासाठी 75 लोकांना हा अन्न सुरक्षा कायदा उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर तुम्हाला दिले लाभार्थ्यांना दरमहा प्रति 3 किलो प्रमाणे तांदूळ दिला जातो, 1 किलो प्रमाणे भरड धान्य, 2 किलो प्रमाणे गहू. हा PYQ क्वेश्चन आहे मागच्या वर्षाचा. म्हणजे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक 1 39चं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर शाश्वत विकास ही संकल्पना टिंबटिंबमध्ये सादर केलेल्या जागतिक संवर्धन धोरणात प्रथमतः प्रचलित केली. याचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर तुम्हाला माहिती असेल 1992 1987 मध्ये शाश्वत विकास ही संकल्पना आलेली. परंतु इथं विचारले तुम्हाला की प्रथमतः प्रचलित कोणत्या वर्षी करण्यात आली. त्याचं उत्तर असणार आहे 1980 मध्ये. हे रिपोर्टनुसार तुम्हाला न्यूजपेपरमध्ये पण आलेले आहे, समजून जाईल. पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे 2020 मध्ये जाहीर करण्यात आलेल्या शाश्वत विकास लक्ष्य निर्देशांक भारताचा कितवा क्रमांक आहे? सोपा प्रश्न होता. 2020चं विचारले परंतु मुलांना कन्फ्युजन तुम्ही 2 पर्यायामध्ये पाहिलं 117 आणि 17 या 2 मध्ये उत्तर असणार आहे.
तर पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणारे 2020चं विचारलं. 2020 मध्ये शाश्वत विकासमध्ये भारताचा क्रमांक 117वा होता. जर तुम्ही याला विचारलं गेलं की 2025 मध्ये किती होता, तर 2025 मध्ये 99 नंबर आहे SDG मध्ये भारताचं. त्याचबरोबर जर 2024 मध्ये विचारलं, 2024 मध्ये 109 नंबरवर भारत आहे सध्या. परंतु आपल्याला विचारलं काय 2020चं, म्हणून याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 41 1 नंबर असणार आहे. 42 नंबर जर पाहिलं तुम्हाला हा प्रश्न आहे इकॉनॉमी तज्ज्ञावर प्रश्न विचारलेला आहे. फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय. संकल्पना आहे फक्त उत्पादनावर होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी. हे विधान कोणी केले? 4 तुम्हाला इकॉनॉमी तज्ज्ञ दिलेत आणि त्यानुसार विचारले. आपल्याला समजतं की A.D. गोरवाल आपल्या भारतीय ते नसणार. प्रो एडिसन, प्रो किडलबर्गर आणि प्रो जोसेफ ज्युपिटर. तर आता याचं उत्तर डायरेक्ट आहे. याचं उत्तर काही पुस्तकातलं नाही, तर याचं उत्तर असणारे 2. पुढचा प्रश्न तुम्हाला दिले भारतीय अर्थव्यवस्था संदर्भात दिले. भारतीय अर्थव्यवस्थेबाबत खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य पर्याय निवडा. तुम्हाला योग्य पर्याय निवडायला लावले. जागतिकीकरणात भारतीय अर्थव्यवस्थेत बदल लक्षात घेता ट्रिकल डाऊन थेअरी भारतातील अर्थव्यवस्था तंतोतंत लागू होते. तर तंतोतंत लागू होत नाही, थोड्याफार प्रमाणात लागू होतं. तंतोतंत डायरेक्ट प्रश्न आल्यामुळे तो आपण स्किप करू शकतो, म्हणजे कट करू शकतो. पुढे जर विचारलं जागतिकीकरणात विशेषतः 2005 पासून भारताने गाठलेल्या उच्च विकास दर ट्रिकल डाऊन थेअरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करतो. तर हे बरोबर येऊ शकतं, म्हणजे याचा 43 नंबर 2 हे उत्तर असू शकतं. पुढे पाहिलं आपण विकसनशील जगामधील जवळपास 40% लोकसंख्या 1950 आणि 1960च्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही. हे विधान कुणी केले? जर तुम्ही हे पाहिलं 4ही थिंकर्स पाहिले तर आपल्याला अननोन दिसतात. परंतु रॉबर्ट मॅकनमारा हे जे वर्ल्ड बँक आहे, या वर्ल्ड बँकचे अध्यक्ष 1960-62 मध्ये राहिलेले दिसतात. खालचे तर काही नाही, परंतु याचे उत्तर 1 येऊ शकतं 44चं. हे आपले संभाव्य उत्तर आहेत. MPC 2-4 दिवसात आन्सर केली तेव्हा आपल्याला समजणार, परंतु याचे उत्तर रॉबर्ट मॅकनमारा येणार आहे. पुढचा सोपा प्रश्न आहे की राष्ट्रीय लॉजिकवर तुम्हाला आधारित हा प्रश्न दिसतो. राष्ट्रीय हवामान विषयक कृती कार्यक्रमाच्या खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय अभियानाचा समावेश केलेला नव्हता? म्हणजे 3 घटकांचा समावेश केलेला आहे. एक घटक असा कोणता होता की त्याचा समावेश केलेला नाही? तर ह्यामध्ये आपल्याला पाहिजे राष्ट्रीय सौर. जर पाहिलं तुम्ही राष्ट्रीय हवामान कृती कार्यक्रमावर आधारित आहे, याचा अर्थ आहे की राष्ट्रीय सौरचा अभियानामध्ये समावेश असेल. राष्ट्रीय शाश्वत वसतिस्थानाचा समावेश असेल. जलचा समावेश असणारे, परंतु आरोग्याचा हेल्थमध्ये येणार नाही, म्हणून याचे उत्तर न होता विचारल्यामुळे याचे उत्तर असणारे प्रश्न क्रमांक 45चं 4. पुढचं असणारे ते म्हणजे भारतात स्वातंत्र्याच्या 7 दशकानंतरही अस्तित्वात असलेल्या दारिद्र्याची कारणे विचारले तुम्हाला की दारिद्र्यात कारणे भारतामध्ये काय? 7 दशक झाले स्वातंत्र्य होऊन तरी देखील भारतामध्ये दारिद्र्य, याचे कारण तुम्हाला विचारले. अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कृषीवर अवलंबून आहे, कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे, हे 100% बरोबर आहे. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रातील रोजगार संधीची कमतरता आहे, हे पण बरोबर आहे. विकसित देशाच्या तुलनेत शेती विकासाला अधिक दर आहे, तर हे चुकीचं आहे. अधिक दर नाही तर कमी दर आहे, त्यामुळे आपलं उत्तर असावं अ आणि ब, म्हणजे 46चं अ ब म्हणजे 2 नंबर याचं उत्तर येणार आहे. पुढचं जर तुम्ही पाहिलं 47 नंबरचा क्वेश्चन, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत म्हणजे एकात्मिक बालसेवा अंगणवाडी वगैरे योजनेअंतर्गत राबवण्यात येणारे कार्यक्रम टिंबटिंब आहेत. म्हणजे कोणते कार्यक्रम त्या एकात्मिक बाल सेवा कार्यक्रमाद्वारे राबवले जातात? तर पूरक पोषण आहार 100% बरोबर आहे. आरोग्य तपासणी 100% बरोबर आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे की कामगार प्रशिक्षण नसणारे, म्हणजे क नकोच आहे आपल्याला. क नको असेल तर पर्यावरण तुम्ही जाऊ शकतात. क नको आहे आपल्याला, क नको आहे. आणि इथं पण क आहे, इथं पण नाही. मग 100% आपलं बरोबर असणार आहे अ आणि ब. तुम्हाला 4 पाहायची पण गरज नाही, आपल्याला क नको असल्या कारणाने. पुढचा प्रश्न आहे तुमच्याकडे 2011च्या जनगणनेवर आधारित आहे. अवघड कॅटेगरीचा क्वेश्चन आहे, लोकसंख्येवर आहे. 2011च्या जनगणनेनुसार 2011 मध्ये देशातील एकूण शहरी म्हणजे देशामधील एकूण शहरी जी लोकसंख्या आहे त्यापैकी 13% लोकसंख्येमध्ये 3 शहरं किंवा 2 शहरे आहेत की त्यामध्ये 13% लोकसंख्या राहते. असे कोणते? तुमच्याकडे पर्याय असतील. इकडे फक्त अ आणि ड दिले आहे, म्हणजे मुंबई आणि दिल्ली दिला आहे. इकडे तुम्हाला पर्याय शोधायचे. तर याचं उत्तर MPC मला असं वाटतंय की मुंबई तर 100% असणार. मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली याचं उत्तर देणार आहे. अ क ड. अ क ड पर्याय आपल्याकडे 2 नंबरवर आहे, तर याचं उत्तर 48चं 2 नंबर असू शकतं. त्यानंतर हा प्रश्न पुस्तकातला आहे, सरळ पुस्तकात दिलेला आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारतातील लोकसंख्यामध्ये एकूण जागतिक लोकसंख्या किती प्रमाणात भारतामध्ये राहते? तर भारतामध्ये जगाच्या लोकसंख्येचा विचार करता 17.5% लोकसंख्या राहते. याचे उत्तर असणारे 49चं 2.
पुढे जर पाहिलं तुम्ही भारताच्या राष्ट्रीय लोकसंख्या धोरणावर प्रश्न 2000 सालचं धोरण विचारले की या धोरणानुसार कोणती विधाने बरोबर विचारलेले, तर जास्तीत जास्त 2 अपत्यानुसार 2050 सालापर्यंत देशाची लोकसंख्या स्थिर करायचं होतं. तर आपलं ह्याचं 100% माहिती आपल्याला की लोकसंख्या स्थिरीकरण धोरण 2045 पर्यंत आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला नकोच आहे. नको आहे तुम्ही कट करू शकता, बरोबर आहे हे कट करा, चूक हे पण आहे. आणि आपल्याकडे एकच पर्याय उरतो तो म्हणजे काय, फक्त ब. म्हणजे तुम्हाला पाहायची पण गरज नाही, सार्वत्रिक लसीकरण हे 100% बरोबर आहे. आणि तसा पर्याय पण तुमच्याकडे उपलब्ध करून दिला निक, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 4. अर्भक मृत्यूचे प्रमाण प्रति हजारी 30% नसतं, तर इथं फक्त किती असतं, 30 असतं. तर त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 50चं 4 असणार आहे. सायन्सचे क्वेश्चन बघूया आपण आता. क्वेश्चन नंबर 51 पासून ते चालू होतात. सेट सी आहे बघा. बघा काय म्हणताय, खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते, टक्करीच्या दरम्यान अक्षय राहते असं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे संवेग. वस्तुमान, वेळ, लांबी हे नाही, संवेग असतो बघा. टक्कर झाली ना संवेगच अक्षय राहतो, बाकी सगळं नाही राहत, असंवेगच राहतो फक्त. गोट्या आपण बघितलेत ना, ते एकमेकाला धडक झाल्यानंतर पुढे जातं निघून बघा, तसं हे अक्षय संवेग राहतो. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते. विश्व काय आहे, स्थिर नाही तर ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते असं विचारलेलं आहे. तर हे बघा काय ऑप्शन दिला पहिला, दूरवरच्या आकाशगंगामधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. त्याच्यानंतर दूरवरच्या आकाशगंगेमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन. कृष्णविवरांच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे विक्रीभवन. आणि चौथा ऑप्शन आहे प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. तर हे 2 ऑप्शन सारखे दिसतात बघा, 1 नंबर आणि 2 नंबर सेम आहे, फक्त लाल रंग आणि निळा रंग असं विचारलेलं आहे. मग ह्याच्यापैकी एक उत्तर असू शकतं. मग ह्याच्यापैकी पहिलंच उत्तर आहे लाल रंग, कारण की लाल रंग जास्त लांब जातो, त्याच्यामुळे विस्तार ह्याचा जास्त होतो बघा लाल रंगाचा, त्याच्यामुळे उत्तर 1 नंबर तुम्ही द्यायला पाहिजे होतं. पुढचं क्वेश्चन नंबर 53. टिंबटिंब या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात. न्यूट्रिनो कण विचारलेलं आहे बघा, कुठं उत्सर्जित होतात. तर ह्याचं उत्तर आहे बघा बीटा क्षय, बीटामध्ये होतात बघा, बीटामध्ये. अल्फामध्ये होत नाही, बीटा गॅमाशयमध्ये एक्सरेमध्ये होत नाही. हे बीटामध्ये न्यूट्रिनो कण उत्सर्जित होतात आणि 1 प्रोटॉन वाढतं, त्याच्यामुळं 1 प्रोटॉन नंबरचा वाढतो. त्याच्यानंतर पुढचं क्वेश्चन नंबर 54. तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा, स्निग्धता, फिस्कोसिटीवर कसा होतो. तापमान जर वाढवलं तर वायूवरती काय परिणाम होईल बा असं विचारलेलं आहे. काय ऑप्शन दिले बघा, मितप्रवाहीपणा, स्निग्धता, फिस्कोसिटी वाढतो. त्याच्यानंतर काय, फिस्कोसिटी कमी होते. आणि त्याच्यानंतर काय दिलंय, स्थिर राहते. आणि त्याच्यानंतर दिलंय ऋण होते. तर हे लिक्विड, त्याच्यानंतर सॉलिड, ह्याच्या बाबतीत जर तापमान वाढवलं आपण तर विस्कोसिटी डिक्रीज होत असती. तापमान वाढवलं तर विस्कोसिटी डिक्रीज होत असती. आणि जर वायूच्या बाबतीत जर तापमान वाढवलं तर विस्कोसिटी त्याची वाढत जाते बघा. वायूच्या बाबतीत काय होतं, विस्कोसिटी वाढत जाते वायू म्हणलं तर. त्याच्यामुळे याचं उत्तर नंबर 1 आहे, 1. नेक्स्ट पुढचं बघू आपण आता. क्वेश्चन नंबर 55. काय बघा, एकाच पदार्थाच्या दोन रॉडच्या लांबी त्रिज्येचे गुणोत्तर 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल. उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर विचारलेलं आहे बघा. ऑप्शन काय दिलेत, 1, 2:3, 4:3, 1:3 आणि 8:9 असं दिलेलं आहे. ह्याचं उत्तर 4 नंबर आहे. डायरेक्ट उत्तर काय, 4 नंबर उत्तर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न 56. खाली दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स मध्ये बॅटरीमधून विद्युतधारा वाहील. किती बॅटरीमधून विद्युतधारा वाहील असं विचारले आहे. नेटवर्क ऑफ रेजिस्टन्स ही ह्या डायग्रामकडे जर बघितलं तर हे समांतर जोडलेले दिसतात बघा, समांतर जोडलेले दिसतात. त्याच्यामुळे समांतर जर असेल तर कमीत कमी विद्युतधारा वाहते समांतरमध्ये. आणि एकच जो रेजिस्टन्स आहे तो ह्याच्यामध्ये जोडलेला आहे, एकेरीमध्ये जोडला आहे, बाकीचे समांतरमध्ये जोडले. त्याच्यामुळे कमीत कमी असणार आहे ह्याच्यामध्ये. ह्याचं उत्तर नंबर 4 आहे. 1 उत्तर आहे, 1.0 एम्पियर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 57. सायट्रस, लिंबू, कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे होतो, कोणत्या पॅथोजनमुळे होतो असं विचारलेलं आहे. तर ह्याचं उत्तर आहे जीवाणू आहे बघा, जीवाणू. झॅन्थोमोनास सिट्री नावाचा जीवाणू आहे आणि तोच हा कॅन्कर नावाचा रोग कारणीभूत असतो करायला लिंबावरती.
काय बघा क्वेश्चन नंबर 58. स्क्लेराइडच्या श्रेणी टिंबटिंब आहेत. स्क्लेराइडच्या श्रेणी इथं काय विचारले? स्क्लेराइड. स्क्लेराइड इथं काय दिसतंय? स्क्लेराइड. अ मध्ये स्क्लेराइड दिसतंय, ब मध्ये स्क्लेराइड दिसतंय आणि ड मध्ये पण स्क्लेराइड दिसतंय. तिन्ही ठिकाणी स्क्लेराइड दिसते. आणि हे ट्रॅकिड जे असतं ना, हे फुफ्फुसामध्ये असतं आपल्या ट्रॅकिड्स, ट्रॅकिया. त्याच्यामुळं हे जर कट केलं तुम्ही तर ह्याचं उत्तर काय येईल? अ ब आणि ड उत्तर येईल. ह्याचं काय उत्तर येईल? अ ब आणि ड. कुठे? हे पर्याय नंबर 3 मध्ये आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 59. जर संरक्षक पेशीमध्ये टिंबटिंब घटक जमा झाले तर रंध्रे उघडले जातात. रंध्रे उघडायचे असं म्हणतंय. ह्याचं उत्तर पोटॅशियमच असतं बघा. पोटॅशियमच एंटर होतो आणि हे रंध्रे उघडले जातात. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर पोटॅशियमच द्यायचं. मॅग्नेशियम, लोखंड जास्त असलं काही नाहीये, हे पोटॅशियमच आहे. आणि हा रिपीट प्रश्न आहे. पुढचा प्रश्न स्पायरोगायरा. क्वेश्चन नंबर 60. स्पायरोगायरा या शहरासंबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? स्पायरोगायराबद्दल विचारले. अपर्याय बघा काय? सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. बरोबर आहे, तलावातील घाण. युनिक स्टेटमेंट आहे. सागरी पाण्यात वाढते. सागरी पाण्यात वाढते हे चुकीचं आहे, हे तलावात वाढतं. त्याच्यानंतर दुसरं काय? त्याच्याच पेशीमध्ये सर्पिलाकार हरितलौके असतात. सर्पिलाकार हरितलौके असतात. हो बरोबर आहे हे पण. त्याच्यानंतर पुढचं ते जिग्नेमॅटिसी कुटुंबातील आहे. जिग्नेमॅटिसी कुटुंबातील आहे, हे पण बरोबर आहे. त्याच्यामुळे ह्याचं ब जर काढून टाकलं आपण तर ब गेलं अकड. काय उत्तर येतं? 3 नंबर अकड. क्वेश्चन नंबर 60 अकड. नेक्स्ट 61. कोणत्या झाडाच्या फुले, पाने, बिया वापरून मारिजुआना म्हणजे गांजा. मारिजुआना म्हणजे काय? गांजा. हे अंमली पदार्थ तयार करतात. गांजा कशापासून तयार केला जातो? पहिला ऑप्शन आहे कॅनिबस सटायवा, निकोटिना टॅबॅकम, ओपियम पॉपी आणि मेंथा स्पिकाटा. तर हे तर सगळ्यांनी टॅबॅकम आहे, निकोटिन आहे, त्याच्यामुळे हे तर कॅन्सल केलं असेल सगळ्यांनी. ओपियम पॉपी आणि कॅनिबस सटायवामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. हे ओपियम पॉपी असतं, हे खसखस असतं. काय असतं? खसखस. अफू मिळतो ह्याच्यापासून. काय मिळतो? अफू. आणि ह्याच्यापासून काय मिळतो? गांजा. कॅनिबस सटायवा हे उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 62. काय बघा? प्रोकॅरियोटमधील अनुवंशिक कोडांमधील एन फॉर्मिल मिथिओनिनसाठी प्रारंभिक कोड कोणता? प्रोकॅरियोट मधलं विचारलेलं आहे. अनुवंशिक कोडांमधील एन फॉर्मिल मिथिओनिनसाठी कोड कोणता असं विचारलेलं आहे. प्रारंभिक कोड ह्याचं उत्तर आहे AUG. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 63. खालीलपैकी हार्मोनचा कोणता संच मासिक पाळीचे नियमन करतो? मासिक पाळीचं नियमन करण्यासाठी कोणते कोणते हार्मोन्स आहेत असं विचारलेलं आहे. तर बघा पहिला ऑप्शन काय दिलाय? FSH, LH, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. दुसरा दिलाय इस्ट्रोजन, टेस्टोस्टेरॉन, LH व कार्टिकोस्टेरॉन. टेस्टोस्टेरॉन तो पुरुषांमध्ये असतो त्याच्यामुळे हे येत नाही. त्याच्यानंतर खाली काय? कॉर्टिसॉल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, LSF. कॉर्टिसॉल येत नसतो, कॉर्टिसॉल नाही आहे. त्याच्यानंतर खालचं तर काही येणार नाही आहे. टेस्टोस्टेरॉनच विचारलं, हे पण नाही आहे. त्याच्यामुळे उत्तर नंबर 1 आले लक्षात. HFS आणि LH हे ओव्हरीला उत्तेजना देतात आणि इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे प्रेग्नन्सीसाठी वातावरण तयार करतात बघा. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर नंबर 1 आहे. नेक्स्ट मानवी जीनोम प्रकल्प 1990चे मुख्य उद्दिष्ट टिंबटिंब होते. मुख्य उद्दिष्ट विचारले, कधीचं विचारले? 1990चं विचारले. मानवी जीनोम प्रकल्पाचं माहीत असेल का? माहीत असणार नाही तरी बघू आपण. मानवातील 20,000 ते 25,000 जनुके ओळखणे, हा हे असू शकतं. त्याच्यानंतर मुख्य उद्दिष्ट विचारले DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे असू शकतं का? बघू. त्याच्यानंतर नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचं संशोधन औषधी शास्त्रात समावेश करणे असू शकतं. प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे हे येणार नाही. ड नको आपल्याला, ड नको. मग काय येईल उत्तर ह्याचं? अ आणि क बरोबर जाऊ बघा आपण. अ आणि क. ब पण आहे पण ब तसा पर्याय नाहीये, त्याच्यामुळे अ आणि क हे उत्तर येतं ह्याचं. पुढचं नेक्स्ट क्वेश्चन नंबर 65. व्यावसायिक तंतूच्या उत्पादनात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? लोकरीला पर्याय कोणाचा वापर केला जातो असं विचारलेलं आहे. काय? डेक्रॉन, टेफ्लॉन, पॉलिॲक्रिलो नायट्राइल आणि कॅप्रोलॅक्टॉन. जे मोठं ऑप्शन आहे तेच मारायचं. पॉलिॲक्रिलो नायट्राइल आहे आणि हेच उत्तर आहे ह्याचं. हे लोकरीला पर्याय असतो. टेफ्लॉन वगैरे नाही, डेक्रॉन नाही आहे. हे पॉलिॲक्रिलो नायट्राइलच उत्तर आहे ह्याचं. ह्याच्यावर डाग पडत नाही बघा, लोकरीसारखंच दिसतं सेम हे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 66. खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशमक व ज्वरशमक असे केले जाते? ज्वर म्हणजे ताप आणि वेदना म्हणजे तुमचा पेन, दर्द.
मग ह्यासाठी काय वापरतो आपण? पॅरासिटामॉल खातो बघा आपण, पॅरासिटामॉल. पेनिसिलिन नाही आहे, बेनिड्रिल नाही आहे. हे बेनिड्रिल खोकल्याचं औषध असतं. पेनिसिलिन हे फंगसपासून तयार केलेलं अँटीबायोटिक आहे, त्याच्यामुळे ह्याचं उत्तर पॅरासिटामॉलच आहे. आणि पॅरासिटामॉल किती नंबरमध्ये दिले? पर्याय नंबर 4 मध्ये. क्वेश्चन नंबर पुढचा क्वेश्चन नंबर 67. योग्य जोड्या लावा. मोनोसॅकराइड, डायसॅकराइड, ट्रायसॅकराइड, पॉलिसॅकराइड. आणि इकडे काय दिले? रॅपिनोज, स्टार्च, ग्लुकोज, सुक्रोज. मोनोसॅकराइड कशामध्ये असतं रे? ग्लुकोज. अ साठी 3 नंबर. अ साठी 3 नंबर कुठे दिसतंय? दोन्हीमध्ये आहे. अ साठी 3. त्याच्यानंतर डायसॅकराइड म्हणजे सुक्रोज असतं. सुक्रोज 4 नंबर. मग पर्याय नंबर 4. ट्रायसॅकराइड, रॅपिनोज आणि पॉलिसॅकराइड स्टार्चमध्ये असतं, त्याच्यामुळे उत्तर नंबर 4 आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 68. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्यांचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर विचारले. म्हणजे हा मास नंबर विचारलाय. काय विचारलाय? मास नंबर काय आहे? मास नंबर. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर असतो तो 1 आहे. हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1 आहे आणि मास नंबर 1, 2, 3 आहे बघा. मग 1, 2, 3 मास नंबर विचारलेला आहे. मग मास नंबर कुठे दिसते तुम्हाला? पर्याय नंबर 4 मध्ये 1, 2, 3 दिसतंय. प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम. ह्याचं उत्तर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 69. ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणते पर्याय कोणत्याही स्वरूपात कार्बनचा वापर करत नाहीत? कार्बन नको आहे आपल्याला. काय नको आहे? कार्बन. लाकडामध्ये कार्बन असतो, बायोगॅसमध्ये कार्बन असतो, बहुऔष्णिक स्रोतामध्ये कार्बन नसतो, कोळशामध्ये कार्बन असतो. कार्बनचा वापर करत नाहीत. मग फक्त भूऔष्णिक स्रोत कार्बनचा वापर करत नाहीत, त्याच्यामुळे उत्तर ह्याचं काय येईल? क. फक्त उत्तर क. पुढचा नेक्स्ट क्वेश्चन नंबर 70. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीन अणूमध्ये कोणता रासायनिक बॉन्ड तयार होईल? कोणता रासायनिक बंध तयार होईल असं विचारलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आयोनिक बॉन्ड तयार होतो बघा. आयोनिकच होतं, कारण की हे क्लोरीन, मॅग्नेशियम क्लोराईड हे आयोनिकच आहे. सहसंयोज होत नाही. हे खालचं तर काय असणारच नाही. आयोनिक बॉन्ड ह्याचं उत्तर आहे. क्वेश्चन नंबर 70. पुढचे आपण पॉलिटीचे क्वेश्चन पाहणार आहेत. 71 नंबर सिरीज सी मधला 71 नंबरचा क्वेश्चन पॉलिटीचा आहे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. कॅबिनेट मिशन योजनेनुसार नोव्हेंबर 1946 मध्ये संविधान सभा निर्माण करण्यात आली होती. हे 100% बरोबर आहे. पुस्तकातलं असल्यामुळे हे आपल्याला पाहिजे जे आपल्याला. त्याचबरोबर कॅबिनेट मिशनने 2 संविधान सभेच्या विचारांना नकार दिला होता. 100% बरोबर हे पण. म्हणजे ब बरोबर आहे आपला. क. मुस्लिम लीगने क्रिप्स प्रस्तावाला स्वीकारला होता, तर 100% हे चुकीचं आहे. जो क्रिप्स मिशन होतं, प्रस्ताव होता, याला नाकारलेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे याचं उत्तर फक्त अ आणि ब असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 याचे उत्तर असणार आहे. 71चं उत्तर 1 असणार आहे. ओके. त्याचबरोबर जर आपण पाहिला पुढचा प्रश्न 72 नंबरचा आहे. आधुनिक संविधानवाद विचारलाय. तर हा जो आधुनिक संविधानवाद आहे, ही संकल्पना कोणत्या देशामध्ये सर्वात प्रथम सुरू झाली असा प्रश्न आलेला आहे. अमेरिका आहे, इंग्लंड आहे, फ्रान्स आणि भारत. भारत तर नसणार आहे, ह्यामध्येच उत्तर असणार आहे. तर यामध्ये जर आपण विचार केला, अमेरिका आणि फ्रान्समध्ये देऊ शकतात, परंतु अमेरिका वाटते. जर तुम्ही सर्च केलं असेल तर 1787 मध्ये अमेरिकेमध्ये सर्वाधिक पहिले म्हणजे प्रथमता कल्पना ही जी मांडली गेली होती संकल्पना आधुनिक संविधानात, तर अमेरिकेत मांडल्या गेलं होतं 1787 मध्ये. म्हणजे उत्तर MPSC 72चं 1 देऊ शकते. त्याचबरोबर जर आपण पुढचा क्वेश्चन पाहिला तर पुढचा क्वेश्चन आहे योग्य विधाने निवडायचं आपल्याला. राष्ट्रपती संदर्भातला क्वेश्चन आहे. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करत असेल अथवा जिने असे पद धारण केलेले आहे ती व्यक्ती संविधानाच्या अन्य तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी होणाऱ्या फेरनिवडणुकीस पात्र असतात. म्हणजे राष्ट्रपती पुन्हा निवडणुकीसाठी पात्र असतात. म्हणजे पर्याय क्रमांक अ 100% बरोबर आहे. ब पाहिला तर कोणती व्यक्ती राज्यसभेचे सदस्य म्हणून निवडून येण्यास अर्हता प्राप्त असण्याखेरीज राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पात्र असणारी. इथं तुम्हाला राष्ट्रपतीच्या पात्रता माहिती असणं गरजेचं होतं. तर इथं राज्यसभा दिलाय, तर इथं तुम्हाला लोकसभा सदस्य होण्यासाठी जी पात्रता आहे ती लागते, राज्यसभेची नव्हे. म्हणजे ब 100% चुकीचे आहे. म्हणजे याचा पर्याय क्रमांक अ आपलं उत्तर असावं. 73चं MPSC अ उत्तर देणार, म्हणजे 1 नंबर देणार आहे. पुढचा प्रश्न पाहिला आपण. खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्ती कायद्यान्वये महानगर नियोजन समितीची स्थापना झालेली आपल्याला दिसते? सोपा प्रश्न होता की महानगर नियोजन समितीची स्थापना कोणत्या घटना दुरुस्ती झालं, तर याचे उत्तर असणार आहे 74व्या घटना दुरुस्तीने. यामध्ये जर पाहिलं तुम्हाला तर 243 कलममध्ये दिसतं 243 ZE महानगर नियोजन समितीची आपल्याला स्थापना झालेली दिसते.
आणि ही जी 74वी घटना दुरुस्ती झालेली दिसते आपल्याला 1992 मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक 4, 74च्या पर्याय क्रमांक 4 उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न जर पाहिला आपण, भारतीय घटना समिती अंतर्गत ज्या समित्या स्थापन झाल्या होत्या त्या समित्या आणि तिचे अध्यक्ष याच्या अयोग्य जोड्या ओळखला, तर तुम्हाला अयोग्य जोड्या ओळखा. तर आपल्याला पुस्तकात दिले की सुकाणू समितीचे राजेंद्र प्रसाद हे 100% बरोबर आहे. आपल्याला ओळखायला लावले अयोग्य, म्हणजे पर्याय आपला तर नसणार आहे. वाले पर्याय तुम्ही कट करा. ह्या 2 मध्ये उत्तर असणार आहे, 2 आणि 3 मध्ये. सल्लागार समितीचे वल्लभभाई पटेल होते. केंद्रीय अधिकार समिती JB कुपलानी होते. मूलभूत हक्क समितीचे जवाहरलाल नेहरू होते. तर लक्षात घ्या, सल्लागार समितीचे जे अध्यक्ष होते ते वल्लभभाई पटेल होते. म्हणजे आपले आणि ब आपला पर्याय म्हणजे असं बरोबर आहे, आणि ब बरोबर आहे. आपल्याला विचारलं चुकीचं, म्हणजे केंद्रीय अधिकार समितीचे जे अध्यक्ष होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते. ओके, आणि मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष जवाहरलाल नेहरू नव्हते. म्हणजे आपला पर्याय क्रमांक क आणि ड उत्तर असावं. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार 75चं. पुढचा प्रश्न आपल्याला दिलाय तो म्हणजे उपराष्ट्रपती संदर्भात, आणि विचारले आपल्याला योग्य विधान उपराष्ट्रपती संदर्भात योग्य विधान. उपराष्ट्रपती ज्या दिनांकास आपले पद धारण करतात त्यापासून त्यांचा कालावधी 5 वर्ष असतो. हे 100% बरोबर आहे. उपराष्ट्रपती राष्ट्रपतीचं संबोधून आपल्या पदाचा राजीनामा देतात, हे 100% बरोबर आहे. म्हणजे आणि ब आपल्याला उत्तर पाहिजे. आणि ब जर पाहिलं तर आपल्याकडे जर पाहिलं तुम्ही तर एकच पर्याय असा आहे, आणि ब. ओके, आणि जर खालचा क पर्याय पाहिला तुम्ही तर पाहायची पण गरज नाही, आपलं उत्तर निघतंय 2 मध्ये. लोकसभेच्या त्यावेळेस सर्व सदस्यांच्या बहुमताने पारित झालेल्या आणि राज्यसभेने संमत केलेला ठरावाद्वारे उपराष्ट्रपती पदावर दूर करतात. तर चुकीचं आहे. तर आपल्याला पुस्तकात प्रमाणे जर गेलात तुम्ही तर राज्यसभेमध्ये आपल्याला प्रभावी बहुमत लागणार आहे आणि लोकसभेमध्ये आपल्याला साधं बहुमत लागतं. इथं उलटं केलेलं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे चुकीचं आहे. आणि आपल्याला विचारलं राईट काय, तर आणि ब उत्तर असणारे म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न अँग्लो इंडियनवर विचारलाय की अँग्लो इंडियन समुदायाच्या तरतुदीबाबत अयोग्य विधानं ओळखायचं आपल्याला. आणि पहिलंच विधान जर पाहिलं आपण अनुच्छेद 335, तर 335 नाही तर 333 मध्ये याची तरतूद आपल्याला दिसते. म्हणजे काय तर चुकीचं आहे. पर्याय आपल्याला पाहिजेच. पर्याय कुठे दिसतोय आपल्याला, इथं आणि इथं दिसतोय. म्हणजे 2 आणि 3 उत्तर येणार नाही. तर उत्तर 1 आणि 4 मध्ये असणार आहे. आणि खाली तरतुदी दिल्या आहेत की अँग्लो इंडियन समाजाच्या लाभाकरिता 31 मार्च 48 रोजी संपन्न होणाऱ्या वित्तीय वर्षात शिक्षणाबाबत दिली गेली होती अशी काही अनुदाने असतील तर तीच अनुदाने संविधानाच्या प्रारंभानंतर पहिल्या 3 वित्तीय वर्षात संघ राज्य व प्रत्येक राज्य यांच्याकडून दिली जाते. उत्तर बरोबर असणार आहे. दर 3 वर्षाच्या अनुवर्ती कालावधीनंतर लगतपूर्व 3 वर्षाच्या कालावधीतील अनुदानापेक्षा ती 10% कमी असू शकतील. बरोबर आहे. तर याचं पर्याय क्रमांक म्हणजे 1 उत्तर असणार आहे. 77चं उत्तर 1 असू शकतं. खालीलपैकी कोणत्या राज्याच्या राज्यघटनेमध्ये भाग 1 मधील कलम 1 भारतीय राज्यघटना जी त्यामध्ये 1 कलम तर 4 कलम पर्यंत कशाच्या तरतुदी आहेत भाग 1 मध्ये. तर आपल्याला सगळ्यांना माहिती संघ राज्य व त्याच्या राज्य क्षेत्रातील तरतुदी. म्हणजे आपल्याला पाहिजे फक्त. आपल्याकडे एकाच ठिकाणी पर्याय क्रमांक 3 उत्तर असेल 78चं. मूलभूत अधिकार आपल्याला माहिती भाग 3 मध्ये दिलेलं दिसतं. न्यायाविषयी जर आपण पाहिलं तर 5-6 मध्ये भाग, आणि कर्तव्य आपल्याला माहिती की 4A मध्ये दिलेलं दिसतं. तर त्यामुळे फक्त आपलं उत्तर असावं. पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार 78चं. पुढे जर पाहिलं भारताच्या राज्यघटनेत 371 संदर्भात आल्या. 371 मध्ये अनुच्छेदानुसार विशेष दर्जा नसलेले विचारले तुम्हाला. या पर्यायामधून नसलेले राज्य कोणते ओळखायचे, तर नागालँडला आपल्याला 371, आसामला दिलाय, मणिपूरला दिलाय, सिक्कीमला दिलाय, मिझोराम नागालँडला दिलाय. आपल्याकडे फक्त काय असणार आहे 79/4 त्रिपुरा आणि झारखंडला विशेष दर्जा दिलेला आपल्याला दिसत नाही. त्यामुळे 4 असणार आहे. 80 नंबरचा पाहिला स्वातंत्र्यानंतरचा पहिला लोक अदालत कॅम्प 1982 मध्ये कोणत्या राज्यात भरवण्यात आला होता. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर लोक अदालतचा कॅम्प 1982 मध्ये जुनागड या ठिकाणी भरवला गेला होता. जुनागड हे कुठे, तर हे गुजरातमध्ये. तर याचं उत्तर येणार आहे 2. 80चं असणार 2. त्यानंतर आपल्याला विचारलं 81 नंबरचा क्वेश्चन पट्टाभी सीतारामय्या हे खालीलपैकी कोणत्या समितीचे अध्यक्ष होते. सगळ्या आपल्याला समित्या पाठ करणं गरजेचं या प्रश्नावरून समजतं. सभागृह समिती, मुख्य आयुक्तांच्या प्रांताबाबत समिती, नागरिकत्व तदस समिती, सर्वोच्च न्यायालयाची तदस समिती. तर याचं उत्तर असणारे आणि बचे याचं पुस्तकात पण दिले. आणि ब याचं उत्तर असणारे आपला पर्याय क्रमांक 1 असावं. ह्या दोन्ही समितीचा जर अध्यक्ष पाहिलं तर वरदाचारी होते. त्यामुळे आपल्याला
100% माहिती की हे दोन पर्याय बरोबर आहेत आणि खालचे दोन्ही चुकीचे आहेत. म्हणजे अ आणि ब आपलं उत्तर असावं. 81चं पर्याय क्रमांक 1 उत्तर असणार. भारतात नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्स ची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली होती? सरळ सरळ आहे, तर 2007 याचे उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 3 82चं असणार आहे. त्यानंतर लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी भारताने जो प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर सेक्युअल ऑब्सेन्स हा जो कायदा बनवला गेला आहे हा कोणत्या वर्षाच्या? सगळ्या पुस्तकात 2012चा कायदा आहे हा. त्यानंतर 84 नंबरचं राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? तर राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना 1992ला झाली आणि कायदा कधी झाला आहे? 90चा झाला आहे. म्हणजे कायदा पहिला दिला आहे त्यांनी पर्याय. ज्यांनी वरवर अभ्यास केला त्यांनी 1990 पण उत्तर मारलं असेल, परंतु राष्ट्रीय महिला आयोगाचा कायदा 90चा आहे. तर स्थापना विचारली आपल्याला, तर स्थापना कधीची ते 1992, म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचे उत्तर असणार आहे. त्याचबरोबर आपल्याला विचारले खालीलपैकी कोणती कार्य 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने केली? म्हणजे आपल्याला विचारले की 4 कार्य दिलेत आणि त्यामधलं आपल्याला विचारले की 24 जानेवारीला कोणतं कार्य केले? तर आपले हे पुस्तकात दिल्याप्रमाणे की राष्ट्रध्वजाचा स्वीकार आपण कधी केलाय? तर 22 जुलै 1947ला केलाय. म्हणजे आपलं अ तर नसणार आहे, बरोबर आहे. अ नसणार म्हणजे आपल्या पर्याय कट करू शकतो आपण. अ नकोय आपल्याला, अ नकोय आपल्याला, अ नकोय. म्हणजे पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. हे तिन्ही घटना खाली कधी झाल्या? 24 जानेवारी 1950 झाली, 22 जुलै 1947ला ध्वज स्वीकारले आपण. तर 85चं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 4. पुढील क्वेश्चन आपण चालू घडामोडीचे घेणार आहेत. यामधला 86 नंबरपासून म्हणजे सेट सी मध्ये 86 नंबरचा क्वेश्चन करंटचा आहे. खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 3 सेंटेन्स दिलेत तुम्हाला आणि योग्य ओळखायला लावले. तर 2025-26च्या केंद्रीय अर्थसंकल्पातील प्रमुख आकर्षण म्हणजे अणुऊर्जा अभियानाची सुरुवात, जे लघु मॉड्युलर अणुभट्ट्यांचा संशोधन आणि विकासावर केंद्रित करेल, बरोबर आहे. त्याचबरोबर अणुऊर्जा अभियानाच्या अंमलबजावणीची चालना देण्यासाठी अणुऊर्जा कायदा आणि आण्विक नुकसानीसाठी दायित्व कायदा जो होता 2010चा संसदेत मांडला जाणार आहे, हे पण बरोबर आहे. या सुधारणामुळे अणुऊर्जा प्रकल्पामध्ये परकीय क्षेत्रातील गुंतवणूक प्रोत्साहन मिळेल, 100% बरोबर आहे. म्हणजे वरीलपैकी सर्व याचं उत्तर असणार आहे. म्हणजे 86चं उत्तर 4 येणार आहे. त्यानंतर जर पुढचा प्रश्न पाहिला तुम्ही, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. 87 नंबरचा क्वेश्चन आहे. राईट तुम्हाला विचारलेले. यामध्ये तुम्हाला विचारले की ऑगस्ट 2024 मध्ये INS विक्रांत अधिकृतपणे भारतीय नौदलाच्या पश्चिम नौदल कमांडमध्ये सामील झाली. हे बरोबर आहे. INS विक्रांत ही भारतातील नौदलात सेनेत झालेली एक विमानवाहू नौका आहे, हे पण बरोबर आहे. परंतु पुढे त्यांनी चुकवलंय. तमिळनाडूमध्ये बांधलेले हे अशा प्रकारचे पहिले जहाज आहे. तर हे जहाज तमिळनाडूमध्ये न बांधता हे कोचीन येथे बांधलं गेलं होतं. आणि कोचीन कुठे? तर कोचीन केरळमध्ये. तर त्यामुळे ब चुकीचं आहे. म्हणजे फक्त आपलं योग्य विचारल्यामुळे 87 नंबरचं उत्तर असणार आहे 1 नंबर. पुढचा प्रश्न आहे भारताचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई संदर्भात हा प्रश्न खरे नाही, म्हणजे एक सेंटेन्स तुम्हाला शोधायचे की जे चुकीचं आहे. तर यामध्ये त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 60ला झाला, बरोबर 100%. त्यांनी संविधानिक कायदा प्रशासकीय कायदा प्रॅक्टिस केली, हे पण बरोबर आहे. जानेवारी 2005 मध्ये त्यांची नागपूर खंडपीठात सरकारी अधिवक्ता आणि सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. तर पहिल्यांदा त्यांची 1990 मध्ये यांनी स्टार्ट झाले. म्हणजे आपलं काय? तर 3 उत्तर असणारे. हे वाचायची पण तुम्हाला गरज नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 3 असणारे 88चा. पुढचा प्रश्न तुम्हाला दिलाय. खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? 6वा राष्ट्रीय जल पुरस्कारासंदर्भातलं विधान दिलेलं आपल्याला दिसतं की पुरस्काराचं आवेदन 15 नोव्हेंबर 2024 रोजी मागवण्यात आली होती. राष्ट्रीय जल पुरस्कार 9 प्रकारामध्ये प्रदान केली गेली होती आणि जलशक्ती मंत्रालयाने राष्ट्रीय जल पुरस्कार 2016 पासून, तर 16 पासून नाही तर 2018 पासून सुरू केलेलं आपल्याला दिसतं. हे पुस्तकातलं आहे. त्यामुळे आपलं क तर नसणारे, क नसणारे याचा अर्थ आपला पर्याय क्रमांक अ आणि ब असणारे. अ ब आपल्याला शोधायचे. अ ब म्हणजे पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर असणार आहे. पुढे जर आपण पाहिलं जागतिक शांतता निर्देशांकानुसार चढती रँकिंग विचारली. चढता क्रम ओळखायला लावला तुम्हाला. 4 तुम्हाला दिलेले टॉप आणि ते चढता क्रम विचारलाय. तर तुम्हाला माहिती असणार की सगळ्यात पहिले कुठलं आहे? तर सगळ्यात पहिले कुठलं आहे? तर आईसलँड आहे. आईसलँड असणार आहे सगळ्यात पहिले. त्यानंतर आयर्लंड आहे. आयर्लंड नंतर पाहिलं असणार तुम्ही तर ऑस्ट्रिया आहे आणि मग न्यूझीलंड आहे. तर पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर असणार आहे. 90चं पर्याय क्रमांक 2 उत्तर असणार. त्याचबरोबर आपण पाहिलं तर 91 नंबरचा क्वेश्चन डी गुगेश्वर विचारलेला दिसतो आपल्याला. बुद्धिबळपैकी उत्कृष्ट बुद्धिबळापैकी एक आहेत व त्यांची कामगिरी दिली तुम्हाला 3 सेंटेन्समध्ये की 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेल्या
FIDE जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवले, तर 100% हे बरोबर होतं. त्याचबरोबर 2024 मध्ये सिंगापूर येथे झालेले FIDE 45 बुद्धिबळ ऑलिम्पियाड ओपन टीममध्ये सुवर्ण पदक मिळवले. तर लक्षात घ्या, ही जी झाली होती त्यांची ओपन टीममध्ये, हे बुडापेस्टला झालेले आपल्याला दिसते. म्हणजे बुडापेस्टला एकाच ठिकाणी दोन्ही झाले, ते हे सिंगापूर चुकीचं आहे. 2024 मध्ये बुडापेस्ट झालेली FIDE 45 बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये त्यांना वैयक्तिक सुवर्ण पदक मिळाले, हे पण बरोबर आहे. तुम्हाला विचारले की कोणती कामगिरी केली त्यांनी, तर अ आणि क याचं उत्तर असणार आहे. अ आणि क वाला पर्याय म्हणजे पर्याय क्रमांक 3, म्हणजे 91चं पर्याय क्रमांक 3 उत्तर असणार आहे. पुढचा 92 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला विचारलं योग्य विधान ओळखा. भारतामध्ये 22 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस असतो. तर सगळ्यांना माहिती आहे 22 जानेवारी नसून हा काय, तर 24 जानेवारी हा बालिका दिवस असतो. म्हणजे आपल्याला अ चुकीचंच आहे. अ चुकीचं आहे म्हणजे आपल्याला अ घ्यायचं नाही. इथं पण आहे, इथं पण आहे आणि इथं पण आहे. म्हणजे आपला पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. खालचं तुम्हाला माहिती असण्याची पण गरज नाही. पुढचं जर तुम्ही पाहिलं तर जोड्या लावाय शिखर परिषद आहे आणि तुम्हाला रिसेंटली झालेली शिखर परिषद माहिती असणं गरजेचं आहे. तर 16वी शिखर परिषद सगळ्यात शेवटची झाली. 16वी शिखर परिषद कुठे झाली, कजान. याच्यावर प्रश्न आलेला दिसतो आपल्याला. अचं आपल्याला 4 पाहिजे, अचं 4 आपल्याला इथं आणि इथं दिसते. त्याचबरोबर 15वी कुठे झाली होती, जोनासबर्गला झाली होती. म्हणजे बचं आपल्याला 3 पाहिजे, बचं 3 इथं दिसते आपल्याला. तर पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर असणार आहे. 43चं 4 येणार. त्याचबरोबर अक्षय जी योजना आपली फेब्रुवारी 2025ला चालू केली महाराष्ट्र गव्हर्नमेंटने, ही योजनेवर प्रश्न आलेला आपल्याला दिसतो. अक्षय अन्न योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना खालीलपैकी कोणते वस्तू मोफत दिल्या जातात, तर तांदूळ, साखर, लाल मिरची पावडर, हळद आणि ज्वारी हे सगळ्या वस्तू या योजनेअंतर्गत दिल्या जातात. म्हणजे पर्याय क्रमांक 4 94 उत्तर असणार आहे. पुढचं पाहिलं भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेविषयी योग्य विधाने ओळखा. ही योजना महाराष्ट्र गव्हर्नमेंटची 100% बरोबर आहे. म्हणजे आपल्याला पाहिजे जे. त्याचबरोबर ही योजना फक्त आदिवासी गावांना जोडण्यासाठी, हे पण बरोबर आहे. या योजनेद्वारे आदिवासी भागांना प्राथमिक आरोग्य केंद्र, आश्रमशाळाशी मुख्य रस्त्याने जोडले जातं, हे देखील बरोबर आहे. परंतु ही योजना महाराष्ट्र सरकारने जानेवारी 2025 मध्ये बंद केली. तर बंद नाही, ही योजना चालूच आहे. तर ड नको आहे आपल्याला. ड व्यतिरिक्त सगळे प्रश्न बरोबर आहेत, म्हणजे पर्याय बरोबर आहेत. तर याचं उत्तर असणार आहे 3, म्हणजे 95चं उत्तर असणार 3. पुढे जर पाहिलं तुम्ही, मालदीवमध्ये ज्या निवडणुका झाल्या होत्या त्यामध्ये एप्रिल 2024 मध्ये सार्वत्रिक निवडणुकीमध्ये कोणाचा विजय झाला, कोणत्या राजकीय पक्षाचा विजय झालाय, त्याचा अतिशय सोपा प्रश्न होता. तर याचं उत्तर आहे पीपल्स नॅशनल पार्टी किंवा पीपल नॅशनल काँग्रेस. याचं उत्तर असणार आहे 96चं 1. सिंधू जल करार 1960 मध्ये जो झाला होता, याचं कोणत्या नदी वापरू शकतं, म्हणजे भारत टिंब नद्यांचं पाणी वापरू शकतं. जो 60 मध्ये जो सिंधू नदी करार झाला, याचं उत्तर सोपं आहे सतलज, बियास आणि रावीज. याचं पर्याय क्रमांक 97चं 3 असणार आहे. पुढचा प्रश्न पाहिलं, भारतीय अर्थसंकल्प हा इकॉनॉमीचा क्वेश्चन आहे, करंटमध्ये आलेला आहे की गिलोटिनचा अर्थ काय लावला होतो, तर सरकारी तूट भरून काढण्यासाठी कर वाढवणे, तर चुकीचं आहे. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या उर्वरित मागण्या पुढील चर्चेशिवाय मतदानासाठी घे ठेवणे, हे 100% बरोबर आहे. आर्थिक संकटाच्या वेळी रिझर्व्ह बँकेची मदत, चुकीचं आहे. अर्थसंकल्पात शेवटी संसदेकडे नकार, चुकीचं आहे. म्हणजे काय, गिलोटिन म्हणजे काय, वेळेअभावी जेव्हा चर्चेशिवाय मतदानासाठी काही मागण्या ठेवल्या जातात त्याला आपण गिलोटिन म्हणतो. म्हणजे फक्त पर्याय क्रमांक म्हणजे ब आपल्याला 1 नंबर असणार आहे, फक्त ब, म्हणजे 98चं उत्तर असणार आहे 1. पुढचा प्रश्न आहे, मारुती चितमपल्ली यांनी खालीलपैकी कोणते ग्रंथ लिहिले आहे, तर यामध्ये रातवा, पाखर माया, चकवा चांदणं हे त्यांचं जे, फुलवंती, जंगलाचा पाऊस, यामध्ये फुलवंती तुम्हाला माहिती असेल बाबासाहेब पुरंदरेचं आहे. मग हे जर तुम्हाला एवढंही माहिती राहिलं असतं बाबासाहेब पुरंदरेचं हे पुस्तक आहे, तरी तुम्ही फुलवंती म्हणजे ड नको आहे आपल्याला, ड तुम्ही कट केलं असतं, ड कट केलं असतं आणि ड कट केलं असतं, तर आपला पर्याय क्रमांक 1 म्हणजे 99चं 1 नंबर उत्तर येणार आहे. 100 नंबरचा क्वेश्चन आहे आणि 100 नंबरचा क्वेश्चन अतिशय सोपा आहे. भारताचे राष्ट्रपती जे आहेत द्रौपदी मुर्मू यांनी 24 जानेवारी 24 मध्ये कोणत्या ठिकाणी कौशल्य भवन या कौशल्य विकास उद्योजकता मंत्रालयाचं नवीन इमारतीचं उद्घाटन केलं. मंत्रालय असल्या कारणाने सगळ्यांना उत्तर आलं असेल. मंत्रालय साहजिक नवी दिल्लीला असतं, म्हणजे 100चं पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर असणार आहे. हे आपण संभाव्य उत्तरं घेतलेली MPSCचे 2-4 दिवसात MPSCचे फायनल म्हणजे पहिली आन्सर केली, त्याच्यावर तुम्ही मार्क काढू शकतात. हे फक्त आपण दिलेले संभाव्य उत्तर आहे. धन्यवाद.